मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। आणि हे पाहताना आपण राशीचक्रामधील 2 राशी आपण बघितलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा केलेली आहे। पण आज आपण मुद्दाम मी तुम्हाला नरेंद्र मोदीजींच्या कुंडलीबद्दल किंवा आता जे त्यांची जी घोषणा आहे 400 पार त्याच्याबद्दल ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून त्याच्या आधारावरती ही गोष्ट शक्य आहे का, त्या नजरेतून ते 400 पार करू शकतात का, याच्यावरती आपण आज चर्चा करू। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे की थोतांड आहे। आणि हे पाहताना आपण राशीचक्राच्या 2 राशीसुद्धा बघितलेल्या आहेत। पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ती नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल, त्यांच्या भवितव्याबद्दल, त्यांच्या राशीबद्दल, त्यांच्या कुंडलीबद्दल आणि ते 400 पार करू शकणार का, जी त्यांची घोषणा आहे 400 पार, अब की बार 400 पार, ते नक्की 400 पार करू शकतील का याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी तुमच्याकडे एक मी विषय ठेवतोय। तो विषय असा आहे की ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला होता, योगे 28 विठेवर उभा। ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, कोणाचा, तर नामदेव महाराजांचा। संत कवी नामदेव महाराज यांनी ही आरती तयार केलेली आहे। मित्रांनो, याच्यामागे विज्ञान काय आहे हे आपण पडताळून पाहायचं आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे काय संतांनी, ऋषीमुनींनी जे काय लिहून ठेवलं ना, त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विज्ञान आहे। कालगणनेनुसार भागवत पुराणात मन्वंतर आणि युगपुरुष याविषयी सविस्तर लिहून ठेवलेलं आहे। मित्रांनो, मन्वंतर म्हणजे मनूची कालगणना, मनूची कालगणना। एकूण 14 मन्वंतर आहेत आणि 4 युग आहेत। 4 युग मधलं कुठलं युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, आणि 14 मन्वंतर आहेत। आणि ह्या 14 मन्वंतरामधील 7 मन्वंतर आता झालेले आपण 7व्या मन्वंतरामध्ये आहे, म्हणजे मनुष्य प्राण्याच्या जन्मामध्ये आहोत। 7व्या वेळेला मनुष्य प्राणीने जन्म घेतला असं समजायला हरकत नाही। मन्वंतर, मनू लक्षात घ्या, इतर प्राण्याबरोबर मनुष्य प्राणीसुद्धा आला। मित्रांनो, हे 7वं मन्वंतर चालू आहे। योगे 28 विठेवर उभा। जर आपण त्याची हे केलं, कालगणना केली तर तुमच्या लक्षात येईल कशी, तर 7 मन्वंतर आणि 4 युग। प्रत्येक मन्वंतरामध्ये 4 युग आहेत। तसेच ह्या मन्वंतरामध्ये सुद्धा 4 युग आहेत, ते म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। आता आपण कलियुगामध्ये आहोत, शेवटच्या युगामध्ये आहोत। आता परत आपण पुढच्या मन्वंतराकडे जाणार आहोत, 8व्या मन्वंतराकडे, आणि परत सतयुगाला सुरुवात होणार आहे। आणि हे चक्र आहे, जसं ऋतुचक्र आहे, जसं कालचक्र आहे, तसं सृष्टीचं एक चक्र आहे, ह्या युगाचं एक चक्र आहे। आता हे एक चक्र पूर्ण होणार आहे, 4 युग पूर्ण होऊन परत नवीन प्रथम युगाकडे आपण जाणार आहोत, म्हणजे 8व्या मन्वंतराकडे। पण मी जो विषय केला 28 योगे 28, म्हणजे ते 7 मन्वंतर आणि 4 युग यांचा जर गुणाकार केला 7 चोक 28, किती येतात आकडा, 28। म्हणजे एवढा कालखंड आजपर्यंत, या क्षणापर्यंत तो विठ्ठल पांडुरंग विठेवर उभा आहे। आता याच्या मागचा वास्तव काय आहे, विज्ञान काय आहे, सत्य काय आहे, हे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये, एका स्पेशल व्हिडिओमध्ये मी त्याच्यावरती चर्चा करेन। पण थोडक्यात मी तुमच्यासमोर गोष्ट ठेवली आणि त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केला होता। मित्रांनो, लक्षात आलं का, थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल।
योगी 28 विठेवरी उभा. आपण याच्यावरती पुढे कधीतरी एक व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये याचा मी उल्लेख करेनच. आज आपण जो चर्चा करणार आहोत ती म्हणजे नरेंद्र मोदीजी यांनी जी घोषणा केली आहे, अब की बार 400 पार. ते नक्की 400 पार करतील का, होऊ शकेल का, हे आपल्याला बघायचं आहे. मग हे बघण्यासाठी पहिल्यांदा त्यांची कुंडली, नरेंद्र मोदीजी यांची कुंडली आणि भारतीय जनता पार्टीची कुंडली बघावी लागणार. आणि त्याबरोबर RSS, ज्या संघटनेमधून हे भारतीय जनता पार्टी तयार झाली आहे, ते RSS यांची कुंडली बघायला लागेल. आणि चौथी कुंडली कुठली, तर भारत देशाची कुंडली. मित्रांनो लक्षात घ्या, या चारही कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नक्की जी घोषणा केली आहे नरेंद्र मोदीजींनी, अब की बार 400 पार, ते सत्यात येणार आहे का. मित्रांनो, नरेंद्र मोदीजी यांची जी कुंडली आहे ती वृश्चिक राशीची आहे, जन्मकुंडली. आणि त्यांची लग्न कुंडलीसुद्धा वृश्चिक राशीची आहे. आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा त्याच प्रकारची आहे, वृश्चिक राशीची आहे भारताची. आणि जर तुम्ही RSSची कुंडली बघितली, ह्या सर्वांचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की या कुंडलीनुसार ही गोष्ट शक्य होऊ शकते. तरीसुद्धा मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या सर्व गोष्टी प्लस किंवा मायनस, फायदा किंवा तोटा, ही गोष्ट कोणाच्या हातात असते, तर प्रत्येक व्यक्तीच्या हातात असते. जी व्यक्ती त्यानुसार कार्य करते, मग ती नकारात्मक कार्य करते की सकारात्मक कार्य करते, त्यानुसार त्याला त्याचे रिझल्ट मिळणार, त्याचा नफा नुकसान मिळणार. म्हणून मी काय म्हणालो, ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्रावरती आधारित आहे. आता तुम्ही नरेंद्र मोदीजींचं जर राजकीय भविष्य बघाल तर ते कधीपासूनचं आहे, तर ते मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असतानापासूनचं तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास बघताय. ते मुख्यमंत्री कधी बनलेत, 7 ऑक्टोबर 2001 त्यापूर्वीसुद्धा ते राजकीय क्षेत्रात होते, पण एक कार्यकर्ता म्हणून. पण मुख्यमंत्र्याची सुरुवात त्यांची या राजकीय जीवनात ते सर्वांच्या नजरेत कधी आलेत, तर 2001 7 ऑक्टोबर मुख्यमंत्री झाल्यानंतर. मित्रांनो, त्यानंतर ते आता 2014-2019 पंतप्रधान झाले. आता ही त्यांची तिसरी टर्म आहे. 2024 ते पंतप्रधान व्हायला चालले आहेत. ते 100% पंतप्रधान होणार आहेत. पण 400 पार ते करू शकतात की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. ते 100% पंतप्रधान होणारच आहे, तो निकाल लागलेलाच आहे मित्रांनो. पण ते 400 पार करू शकतील की नाही. मी काय म्हणालो की त्यांची जी कुंडली आहे ती वृश्चिक राशीची आहे, जन्मकुंडलीसुद्धा आणि त्यांची लग्न कुंडलीसुद्धा. त्यानुसार जर त्यांच्या राशीमधलं जे ग्रहांचं भ्रमण आहे, जे गोचर आहे, त्यांचा जर अभ्यास केला, त्यांची जर आकडेमोड केली, त्यांचं जर अधिक बेरीज वजाबाकी केली, भागाकार गुणाकार केला, तर लक्षात येते की ते नक्कीच गोष्ट साध्य करू शकतात. पण मित्रांनो, एक गोष्ट इथे अडचण एक आहे, ती म्हणजे कुंभेमध्ये शनीचं गोचर, कुंभ या राशीतील शनीचं गोचर. आणि ह्या शनीच्या गोचरामुळे कुंभ राशीमध्ये जे शनीचं गोचर आहे, त्याच्यामुळे पूर्ण जगावरती त्याचा परिणाम होतो आहे. या शनी ग्रहाचा जगावरती म्हणजे जगातल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यावरती. फक्त नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी किंवा अमित शाह किंवा तुम्ही आणि आम्ही एवढंच नव्हे, तर पूर्ण जगावरती. उदाहरणार्थ, आता जे चालू आहे या जगामध्ये उलथापालथी, म्हणजे युक्रेन आणि रशियाचा युद्ध, किंवा ते यांचं कुठलं ते इस्राईल
आणि हमासचं युद्ध, आता परत इराणने सुरू केलेलं युद्ध, चीनमध्ये चाललेल्या उलथापालथी, आपल्या देशामध्ये चाललेल्या उलथापालथी, पाकिस्तानामध्ये चाललेल्या उलथापालथी, पुरा जगभरामध्ये उलथापालथी चालू आहे. कुठलाही देश त्याच्यापासून वंचित नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा उलथापालथी चालू आहे. कुठल्याही देशातील व्यक्ती यापासून वंचित नाही आहे, त्यापासून सुटलेला नाही आहे. त्याला कारण शनीचं गोचर, म्हणजे या ग्रहाचं प्रत्येक माणसाच्या मनावरती, त्यांच्या जीवनावरती त्याचा प्रभाव पडतो आहे, त्याच्या मनावरती परिणाम पडतो आहे आणि त्यानुसार तो योग्य किंवा अयोग्य निर्णय घेतो आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय घेतो आहे आणि त्याप्रमाणे त्यांना फल प्राप्त होते. योग्य निर्णय घेतला तर योग्य फल प्राप्त होईल, अयोग्य निर्णय घेतला की अयोग्य फल प्राप्त होईल. मित्रांनो, 2014मध्ये आणि 2019मध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजींना हे विरोध करू शकले नाहीत, ज्या ताकदीने, ज्या क्षमतेने, तेवढी क्षमता, जेवढी ताकद ते आज लावत आहेत. पण ते करताना ते आपल्या पायावरती कुऱ्हाडीसुद्धा मारत आहेत, दगडसुद्धा मारून घेत आहेत. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. मी असं का म्हणालो? कारण मी यापूर्वीच म्हणालो आहे, शनीच्या गोचरामुळे माणूस जो का निर्णय घेणार आहे त्या निर्णयानुसार त्याला रिझल्ट मिळणार आहे, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत, चांगली किंवा वाईट. आता विरोधक जे काही करत आहेत ते नकारात्मक राजकारण करत आहेत. तुम्हाला ज्या लक्षात येत असेल, नकारात्मक राजकारण, रेटून बोला आणि खोटं बोला, रेटून बोला पण खोटं बोला. ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे एका काळापर्यंत, एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. लोकांच्या शेवटच्या क्षणी जरी नजरेत आलं ही गोष्ट, त्यावेळी तो मतदान करायला जातोय, त्या मतदान करायला जाईपर्यंत त्याच्या मनात जे काय प्रश्न निर्माण होणार आहे, जे काय विरोधकांनी त्यांच्या मनात दिशाभूल केली आहे, मन संभ्रमित केलं आहे, त्याच्याबद्दल तो विचार करत तो जाणार त्या मतदार केंद्रावरती आणि मत टाकतेवेळी, आपलं मतदान करताना तो निर्णय बदलूसुद्धा शकतो. कारण शेवटी त्यांना स्वतःचं भविष्य आहे. त्यांना ना सत्ताधाऱ्यांशी मतलब आहे ना विरोधकांशी मतलब आहे. कुठल्याही मतदाराला ना सत्ताधाऱ्यांशी मतलब आहे ना विरोधकांशी मतलब आहे. त्यांना मतलब कशाची आहे की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवरती आपण मात करू शकतो का, आपल्याला चांगलं आयुष्य कोणी देऊ शकतो का, आपल्याला चांगल्या योजना कोणी देऊ शकतो का, आपल्याला अन्न वस्त्र निवारा कोणी देऊ शकतो का, हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. आणि ते शेवटच्या क्षणी आपला विचार बदलू शकतात. मित्रांनो, त्याला कारण नरेंद्र मोदीजी काय करत आहेत? सकारात्मक राजकारण करत आहेत. त्यांनी केलेलं आज वर्षपर्यंत 10 वर्षात केलेलं कार्य ते समोर ठेवत आहेत. भले ते विरोधकांचा दोषही दाखवत आहेत, पण दोष दाखवताना सुद्धा ते आपण केलेलं कार्यसुद्धा सांगत आहेत. आपण राबवलेले प्रकल्प, आपण राबवलेल्या योजना हेही ते दाखवत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? हे का घडते? कारण त्या काळात घेतलेले निर्णय, तो जो जातक आहे, हा जो वृश्चिक राशीचा जातक आहे कोण? नरेंद्र मोदीजी. ते काय निर्णय घेत आहेत किंवा त्यांच्याबरोबर असलेली ती संघटना भारतीय जनता पार्टी, ती सुद्धा ह्या वृश्चिक राशीची जी आहे. आणि आता ते नरेंद्र मोदीजी म्हणतील तसंच त्यांचे इतर नेतेसुद्धा निर्णय घेत आहेत, तसं ते वक्तव्य करत आहेत, अगळपगळ काही बोलत नाही आहेत. जसं 2019मध्ये तुम्ही ऐकलं असेल, अगळपगळ त्यांचे वक्तव्य चालू होते. पण आताच्या ह्या वर्तमान काळात ही जी काही निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असा कोणताही विचार मांडताना, अगळपगळ बोलताना भारतीय जनता पार्टीचा नेता, प्रवक्ता तुम्हाला दिसणार नाही. पण ह्या उलट जे विरोधक आहेत ते अगळपगळ बोलत आहेत, विषय सोडून बोलत आहेत, मर्यादा सोडून बोलत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच काळामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे अयोध्येमध्ये त्याचाही परिणाम आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा ह्या शब्दाला सुद्धा काय आहे? अर्थ निर्माण झालेला आहे.
मित्रांनो, अब की बार 400 बार येणार आहेत की नाही, हा जो विषय आहे, हा जो आपण चर्चा करतोय नरेंद्र मोदीजी यांच्या कुंडलीवरती, इथे मी थांबवतोय. याच्यानंतर पुढच्या भागामध्ये तो मी विषय पूर्ण करेन की खरोखरच 400 पार ते करू शकतात का. मित्रांनो, आपण आता गोष्टीकडे वळूया आणि जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. कुठला? नरेंद्र मोदीजी नक्की काय करू शकतात, 400 पार आणू शकतात का. मित्रांनो, ती गोष्ट एक आहे, ती आहे डुंगोबाची, कोकणामधील एका गावामधली. त्या गावाचा मी उल्लेख करणार नाही. त्या गावकऱ्याने मला रिक्वेस्ट केली की आमच्या गावाचा उल्लेख करू नका, कारण लोकांची एक अशी भावना आहे, त्यांना योग्य आणि अयोग्य कळत नाही. चांगलं बोललं तरी नावं ठेवणार, वाईट बोललं तरी नावं ठेवणार. त्यापेक्षा तुम्ही त्याचा उल्लेख करू नका. मित्रांनो, त्या डोंगोबा ह्या देवस्थानाची एक अशी गोष्ट आहे आणि त्या डोंगोबा देवस्थानाबद्दल जी रूढी परंपरा आहे त्याच्या विरोधात हे नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांची संघटना, त्यांनी तिथे जाऊन जो काय मातम केला, जे काय धुमाकूळ घातलं, जे काय नाटकं केलीत, जे काय अंधश्रद्धा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला, तेही तुमच्यासमोर ठेवीन. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, तिथे एक अशी रूढी परंपरा होती त्या डोंगोबाच्या देवस्थानाजवळ. कारण ते देवस्थान कुठे होतं तर एका ओहळाच्या, एका पानवाट्याच्या उगमाजवळ. तिथून एक छोटा ओहळ वाहत येत होता आणि त्याचं नंतर रूपांतर एका छोट्या नदीमध्ये होत होतं. तर त्याच्या उगमस्थानाजवळ हा डोंगोबा देवस्थान आहे. तिथे परंपरा काय होती, रूढी आणि परंपरा काय होती, तर तिथे जर कोण गेला त्या उगमाजवळ तर त्यांनी नक्कीच आपल्या ओंजळीने किंवा आपल्याकडे असलेल्या भांड्याने, आपल्याकडे असलेल्या एखाद्या भांड्याने पाणी घेऊन त्या डोंगोबाच्या त्या देवस्थानावरती पाण्याचा जलाभिषेक करावा. ही तिथली एक रूढी आहे, परंपरा आहे. दुसरी गोष्ट काय तर आजूबाजूच्या झाडांचं नुकसान करू नये, झाडतोड तोडू नये, फांद्या तोडू नये, पानं तोडू नये. तिसरी गोष्ट की तिथे रात्री कोणी जाऊ नये. रात्री काळोख झाल्यानंतर, बत्ती मालवल्या, सूर्यास्त झाल्यानंतर त्या काळात कोणी तिथे जाऊ नये. आणि पुढची आणखीन एक गोष्ट काय तिथे तर कुठलंही हत्यार घेऊन तिथलं झाडाच्या फांद्या तोडू नये. आणि जर तुम्हाला झाडाच्या फांद्या तोडायच्या असतील तर एखादं सुकलेलं झाड असेल किंवा सुकलेल्या फांद्या असतील तरच ते तुम्ही हत्याराने तोडून घेऊन जाऊ शकता व खाली पडलेलं लाकडं गोळा करून घेऊन जाऊ शकता. पण आजूबाजूच्या कुठल्याही जिवंत झाडाला तुम्ही इजा पोचवू शकत नाही. ते जर तुम्ही केलं तर डोंगोबा तुमच्यावरती कोपेल, अशी तिथे रूढी परंपरा होती. मित्रांनो, लक्षात घ्या. यापूर्वीसुद्धा मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तशीच ही गोष्ट आहे. आणि त्याचं पालन ते गावकरी, गावातले लोक करत होते आणि हे वर्षानुवर्षे चालू होतं. पण गावातले एका म्हणतात ना, काही अशी लोक असतात की ज्यांना चांगलं होताना बघवत नाही, ज्यांना नुसत्या उचापत्या करायच्या असतात, विरोधाला विरोध करायचे असतात. जसं आता तुम्हाला ह्या राजकारणात दिसून येते, विरोधाला विरोध करणं, असे काही लोक असतात. त्यांनी तिथल्या ज्येष्ठ लोकांची बेइज्जत करण्यासाठी, त्यांना बेइज्जत करण्यासाठी त्यांनी ह्या अंधश्रद्धा निर्मूलन माल्यांना हे कळवलं की असं असं आमच्याकडे अंधश्रद्धा सुरू आहे. तिथे कोणीही कुठल्याही प्राण्याची हत्या करू नये, अशी ही तिथे एक रूढी परंपरा होती. तिथे कोणी कपडे धुणी, कपडे धुणी, भांडी घासणे किंवा असं कोणतंही काम करू नये, आंघोळी करू नये तिथे त्या उगमस्थानाजवळ. असे अनेक तिथे रूढी परंपरा होते. आणि याच्या विरोधात काही लोकसुद्धा होते, आत्मसंतुष्टी लोक, त्यांना चांगलं बघवत नाही. मित्रांनो, ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. कारण काय होते, बऱ्याच श्रोत्याने मला रिक्वेस्ट केली आहे, विनंती केली आहे की तुम्ही छोटे व्हिडिओ बनवत जा.
म्हणून मी हा 2 भागामध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. नरेंद्र मोदीबद्दल आणि ह्या गोष्टीचं पुढची गोष्ट ही मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेन. आज आपण इथेच थांबूया. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. जो परिणाम होतो ना मनुष्य प्राण्यावरती, तो ग्रह ताऱ्यांच्या ऊर्जेचा परिणाम होतो आणि त्यानुसार तो निर्णय घेतो, चांगल्या किंवा वाईट, आणि त्यानुसार त्याला रिझल्ट मिळतात, चांगले किंवा वाईट. नकारात्मक निर्णय घेतला तर नकारात्मक रिझल्ट मिळणार, सकारात्मक निर्णय घेतला तर सकारात्मक त्याचे रिझल्ट मिळणार तुम्हाला. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.